थांब, हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण 2026 येत आहे आणि बहुतेक लोक यासाठी अजिबात तयार नाहीत. हा व्हिडिओ मोटिवेशन नाही, हा व्हिडिओ वॉर्निंग आहे. एक सत्य स्वीकार, वेळ कोणासाठी थांबत नाही. 2026 तर येणारच आहे, पण हा नाही की 2026 येईल का प्रश्न हा आहे की तू 2026मध्ये कुठे असशील. तोच मोबाईल, तोच बहाणा, तोच उद्या करू, तर तो 2026मध्ये पण तोच पश्चाताप असेल. आज बहुतेक लोक असं म्हणतात, वेळ नाही, मन नाही, आता नाही जमणार. पण खरं कारण काय आहे माहिती आहे का? लोक अनकम्फर्टेबल व्हायला घाबरतात आणि 2026 कम्फर्ट झोनचा अंत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा भाग तुला झोप येऊ देणार नाही. 2026मध्ये कॉम्पिटिशन वाढेल, जॉब कमी होतील, स्किल असलेले पुढे जातील, एक्सक्युजेस असलेले मागे पडतील. डिग्री एकटी पुरेशी नसेल, एफर्ट एकटा पुरेसा नसेल. वीक लोक मोटिवेशन शोधतील, ब्लेम करतील, टाईम वेस्ट करतील. स्ट्रॉंग लोक डिसिप्लिन वापरतील, स्किल बिल्ड करतील, सायलेन्स कमी करतील. 2026मध्ये रिस्पेक्ट बोलून मिळणार नाही, तर रिझल्टने मिळेल. आज तू दिवसाचे 4-5 तास मोबाईल्सला देतोस, 2026मध्ये तोच मोबाईल तुझी जागा घेईल. टेक्नॉलॉजी झोपत नाही, माणूस झोपतो, आणि झोपलेला माणूस इतिहासात राहत नाही. पैसे नाही तरीही चालेल, बॅकग्राऊंड वीक असलं तरीही चालेल, पण स्किल नाही, धोक्याची घंटा आहे. 2026मध्ये कम्युनिकेशन, डिजिटल स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिप्लिन हेच तुझं कवच असणार आहे. जर तुला खरंच वेगळं आयुष्य हवं असेल ना, तर हा व्हिडिओ इथे बंद करू नकोस. 2026मध्ये कोणी तुझ्यावर दया करणार नाही. जर तू स्वतःला वेळेवर उठवत नाही, स्वतःशी खोटं बोलतो, स्वतःचं वर्ड पाळत नाही, तर तुला जग इग्नोर करेल. हा व्हिडिओ इन्स्पायरेशन नाही, हा व्हिडिओ डिसिजन आहे. आज घेतलास तर तुझं 2026 चांगलं होईल. आज टाळलास तर 2026 तुला तोडेल. जर हा व्हिडिओ तुला थोडासाही हलवून गेला असेल ना, तर लाईक कर, शेअर कर त्या मित्राला जो अजून झोपलेला आहे, सबस्क्राईब कर TA मोटिवेशनला, आणि कमेंटमध्ये नक्की लिही की 2026 माझं आहे.